नमस्कार विद्यार्थी मित्रो, MK कोचिंग क्लासेसमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आणि आज आपण 10th SSC सेमी आणि इंग्लिश मीडियमचा मॅथचा अरिथमॅटिक प्रोग्रेशन हा नावाचा चॅप्टर पाहणार आहोत। हा चॅप्टर सोपा आहे आणि परीक्षेमध्ये मार्क देणारा आहे, तर आपण तो चॅप्टर डायरेक्टली स्टार्ट करूया। तर अरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये आपला पहिला पॉईंट आहे सिक्वेन्स। व्हॉट इज सिक्वेन्स? तर सिक्वेन्सची आपण पहिल्यांदा डेफिनेशन पाहूया। काय डेफिनेशन आहे सिक्वेन्सची? अ सेट ऑफ नंबर्स वेअर द नंबर्स आर अरेंज्ड इन अ डेफिनाइट ऑर्डर। नंबर्स आहेत परंतु ते नंबर्स कसे अरेंज केले पाहिजे? डेफिनाइट ऑर्डर। जर एखाद्या सिक्वेन्समधले जर नंबर डेफिनाइट म्हणजे विशिष्ट अशा क्रमाने जर क्रमाने असतील तर त्याला आपण सिक्वेन्स म्हणू शकतो। तर पहा, आपण एग्जांपल देऊन पाहू सिक्वेन्सचं। जसं की फॉर एक्झाम्पल 2, 4, 6, 8, 10 अँड सो ऑन। तर ही काय आहे? एक सिक्वेन्स। तर तुम्ही याच्यामध्ये जर बघाल तर या दोघांमधला डिफरन्स कितीचा आहे? 2चा। 2 2 2 2। तर एक सिंपल एक काय आहे? सिक्वेन्स आहे। ठीक आहे, तर ही एक सिक्वेन्स आहे। तर हे सिक्वेन्स एक्झाम्पल झालं। त्याच्यानंतर आपण दुसरं एक्झाम्पल पाहू शकतो 3, 6, 9, 12 अँड डॅश डॅश। ठीक आहे, हे एक सिक्वेन्स आहे। तर याच्यामधला डिफरन्स 3चा आहे। 3 आणि 6 मधला, 3 आणि 6 मधला डिफरन्स 3चा आहे। 6 आणि 9 मधला 3चा आहे। 9 आणि 12 मधला 3चा आहे। तर असे डिफरन्स असतील। पण याच्यानंतर आपण हे म्हणजे आपण सिक्वेन्स तर बघितली, पण हे जे नंबर्स आहेत तर ह्या नंबर्सचे जी पोझिशन्स आहेत तर आपण त्याला काय म्हणणार? तर त्याला आपण काय म्हणतो? टर्म्स। काय म्हणतो? टर्म्स। ठीक आहे, तर म्हणजे हे पहिला नंबर असेल टर्म्स। ठीक आहे, लक्षात आलं? तर हे पहिला नंबर असेल तर त्याला आपण काय म्हणतो? फर्स्ट टर्म। ह्या सिक्वेन्समधला फर्स्ट टर्म म्हणजे पहिला नंबर। सेकंड नंबरला सेकंड टर्म, थर्ड नंबरला थर्ड टर्म, फोर्थ नंबरला फोर्थ टर्म। तर असं आपण टर्म म्हणतो। म्हणजे सिक्वेन्समधले जे काही नंबर्स असतील तर त्याला आपण टर्म्स म्हणतो। म्हणजे टर्म्स हे एक लक्षात राहिलं पाहिजे। त्याच्यानंतर हे टर्म्स आहेत। टर्म्स तर आपण कशाने दाखवू शकतो? तर वेगवेगळ्या पुस्तकामध्ये वेगवेगळ्या प्रकारे दाखवलेलं आहे। ठीक आहे, तर CBSEचं जर पुस्तक घेतलं तर CBSEच्या पुस्तकामध्ये F1, F2, F3 ठीक आहे असं दाखवलेलं डॅश डॅश सो ऑन। तर हे F1, F2, F3 ने दाखवू शकता, किंवा A1, A2, A3, A4 डॅश 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 ह्याच्याने दाखवू शकता। तर हे F1 न दाखवू शकता किंवा A1 न दाखवू शकता। आणि तुमच्या पुस्तकामध्ये हे F1 म्हणजे स्टेट बोर्डच्या पुस्तकामध्ये तर F1 न दाखवले का नाही दाखवलेले? तर A1 न फक्त आपण A1 हे कशासाठी यूज करतो? फर्स्ट टर्मसाठी। आणि तुमच्या पुस्तकामध्ये म्हणजे स्टेट बोर्डच्या पुस्तकामध्ये T1, T2, T3, T4 असं दाखवलेले। ठीक आहे, तर आपण जे स्टेट बोर्डमध्ये दिले त्याच्यानुसार जाणार आहोत। म्हणजे आपण टर्मला काय दाखवणार आहे? T1, T2, T3, T4 असं दाखवणार आहे। ठीक आहे, तर इथपर्यंत लक्षात आलं असेल। पहा, तर आपण एक इथं सिक्वेन्स घेणार आहोत। तर सिक्वेन्स आपण काही घेऊ शकतो 1 2 3 4 5 6 ठीक आहे 7। तर हे डॅश डॅश सो ऑन। तर हे मी सिक्वेन्स घेतलेली आहे। तर याच्यामध्ये टर्म कशा दाखवणार आहेत तुम्ही? आता T1 म्हणजे काय असणार आहे तुमचं? T1 फर्स्ट टर्म काय असणार आहे या सिक्वेन्समध्ये तुमच्या? तर 1 असणार आहे। T2 म्हणजे सेकंड टर्म काय असणार आहे? 2 असणार आहे। T3 म्हणजे थर्ड टर्म काय असणार आहे तुमचं? 3 आहे इथं। T4 काय असणार आहे तुमचं? म्हणजे 4 आहे या सिक्वेन्समध्ये। ठीक आहे, त्याच्यानंतर T5 काय असणार आहे? 5 असणार आहे। तर अशा प्रकारे तुम्ही टर्म्स दाखवू शकता। ठीक आहे, तर एखादी सिक्वेन्स दिली असेल तर तुम्हाला जर टर्म सांगा म्हणलं, दाखवा म्हणलं तर तुम्ही दाखवू शकता। T1 1 आहे। ठीक आहे, दुसरं बी एक्झाम्पल घेऊ शकता, कोणतं एक्झाम्पल घेऊ शकता तुम्ही, अशा प्रकारे दाखवू शकता। ह्याच्या व्यतिरिक्त आपण एक दुसरी जर इथं सिक्वेन्स घेतली, फॉर एक्झाम्पल इथं जर सिक्वेन्स घेतली तर समजा 3, 6, 9, 12 अँड डॅश डॅश सो ऑन। तर ह्याच्यामध्ये फर्स्ट टर्म काय आहे? तर T1 तुमचं 3 आहे। ठीक आहे, T2 आहे 6, T3 आहे तुमचं 9 आणि T4 आहे तुमचं 12। त्याच्यानंतर हे गोष्ट लक्षात आली असेल, आपले हे टर्म आहेत आपल्याकडे। ठीक आहे, टर्म आपण T4 इथं T5 ठीक आहे असे काढू शकतो आपण। परंतु डॅश डॅश सो ऑन हे कुठपर्यंत आहेत तर आपण सांगू शकतो का? नाही, खूप म्हणजे इन्फानाइट टर्म्स आहेत त्याच्यामध्ये। किती टर्म्स आहेत? इन्फानाइट। तर त्याच्यामध्ये तुमचे सिक्वेन्सचे 2 प्रकार येतात, एक फायनाइट सिक्वेन्स आणि दुसरी आहे इनफायनाइट सिक्वेन्स। ठीक आहे, तर फायनाइट सिक्वेन्स आणि इनफायनाइट सिक्वेन्स काय असते मी तुम्हाला इथं सांगतो, लक्ष द्या। फायनाइट
फायनाईट म्हणजे काय, ज्याला आपण काउंट करू शकतो, मोजू शकतो, त्याला फायनाईट सिक्वेन्स म्हणायचं. म्हणजे एखादी जर सिक्वेन्स घेतलं तुम्ही आणि ती सिक्वेन्स कुठंतरी संपत असेल तर त्याला फायनाईट सिक्वेन्स म्हणायचं. फायनाईट सिक्वेन्स म्हणजे काय, एखादी सिक्वेन्स घेतल्या, फॉर एक्झाम्पल मी जर हे घेतलं 2 4 6 8 डॅश डॅश सो ऑन आणि 20, म्हणजे हे लास्टला आपण काय लिहिलेलं 20, म्हणजे ही जी सिक्वेन्स आहे तुमची, दोनचा डिफरन्स आहे याच्यामध्ये, ठीक आहे. तर हे सिक्वेन्स कुठंतरी संपते, म्हणजे लास्ट टर्म तुम्हाला माहिती आहे, म्हणजे TN म्हणतो आपण, ही लास्ट टर्मला काय म्हणतो, TN म्हणतो, ठीक आहे. हे T1 फर्स्ट टर्मला T1, सेकंडला T2, तर अशा प्रकारे जी लास्ट टर्म असेल तर याला आपण म्हणतो TN. ज्याच्यामध्ये TN माहीत आहे तुम्हाला, म्हणजे जी सिक्वेन्स तुमची कुठेतरी संपते त्याला म्हणायचं फायनाईट सिक्वेन्स, ठीक आहे, फायनाईट सिक्वेन्स. आणि त्याच्यानंतर इन्फायनाईट सिक्वेन्स काय असणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला लास्ट टर्म माहीतच नाही आहे, ठीक आहे, ज्याच्यामध्ये लास्ट टर्म तुम्हाला माहीतच नाही तर त्याला म्हणायचं इन्फायनाईट सिक्वेन्स. फॉर एक्झाम्पल हे दोन एक्झाम्पल, हे एक्झाम्पल कशाचं आहे, इन्फायनाईट सिक्वेन्सचं, कारण हे डॅडा सो ऑन म्हणजे लांब लचक चाललेली आहे. याच्यानंतर तुम्हाला TN सांगता येईल का, नाही सांगता येईल. ह्याच्यामध्ये पण सांगता येईल का, नाही सांगता येईल, ठीक आहे. म्हणजे तुम्हाला फायनाईट सिक्वेन्स आणि इन्फायनाईट सिक्वेन्स कळला असेल, ठीक आहे. तर तुम्हाला लक्षात आलं असेल फायनाईट सिक्वेन्स काय आहे आणि इन्फायनाईट सिक्वेन्स काय आहे. तर फॉर एक्झाम्पल आपण एक सिक्वेन्स घेऊया, ठीक आहे, 2 4 6 8 10 डॅश डॅश सो ऑन. तर ही एक सिक्वेन्स आहे, सगळ्यांना माहीत आहे ही सिक्वेन्स आहे. याच्यामध्ये फर्स्ट टर्म काय आहे, T1 आहे तुमचं 2, T2 आहे तुमचं 4, T3 आहे तुमचं 6, T4 आहे तुमचं 8, ठीक आहे. तर हे तुम्हाला माहीत आहे, ठीक आहे, हे टर्म, फर्स्ट टर्म, सेकंड टर्म, थर्ड टर्म. परंतु ह्याच्यामधला जर डिफरन्स काढायचा असेल, ठीक आहे, तर डिफरन्स कसा काढणार आपण, सिम्पली काय करणार, ह्या दोन्हीमध्ये सबस्ट्रॅक्शन करणार किंवा ह्याच्यामध्ये ॲडिशन, म्हणजे पहिल्यामध्ये काहीतरी ॲड केल्यावर दुसरं मिळू शकते किंवा दुसऱ्यामध्ये काहीतरी सबस्ट्रॅक्ट केल्यावर तुमचं फर्स्ट टर्म मिळते. तर अशा प्रकारे डिफरन्स काढू शकतो. पहा, 2मध्ये 2 ॲड केले तर हे 4 मिळते, 4मध्ये म्हणजे 4मध्ये 2 ॲड केले तर 6 मिळते, 6मध्ये 2 ॲड केलं तर 8 मिळते, 8मध्ये 2 ॲड केले तर 10 मिळते. हे जे आहे ह्या दोघांमधला जो फरक आहे, डिफरन्स आहे, त्याला आपण कशाने दर्शवणार, D ने दर्शवणार. आणि हा D किती आहे आपल्या इथं, 2 आहे, 2 आहे, ठीक आहे. D किती आहे या सिक्वेन्समध्ये, डिफरन्स किती आहे सिक्वेन्समध्ये, म्हणजे फर्स्ट टर्म, सेकंड टर्म, फर्स्ट आणि सेकंड टर्ममधला 2 आहे, सेकंड आणि थर्ड टर्ममधला 2 आहे, थर्ड आणि फोर्थ टर्ममधला 2 आहे. म्हणजे हा डिफरन्स का आहे, कॉन्स्टंट आहे. आणि आपण ज्या आता हे सिक्वेन्स आहेत, म्हणजे हे सिक्वेन्समधली पहिली टर्म आणि दुसरी टर्म, तर ह्या ज्या टर्म्स आहेत, फर्स्ट टर्म आणि ह्याला काय म्हणतो, कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स. कॉन्सिक्युटिव्ह म्हणजे काय, सलगच्या, आहे का नाही, सलगच्या कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स म्हणतो, काय म्हणतो, कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स म्हणतो. आणि कॉन्सिक्युटिव्ह टर्म्समधला डिफरन्स कसा असला पाहिजे, कॉन्स्टंट असला पाहिजे. जर कॉन्सिक्युटिव्ह टर्म्समधला जर डिफरन्स जर तुमचा कॉन्स्टंट जर असेल तर त्याला काय म्हणतो आपण, अरिथमॅटिक प्रोग्रेशन म्हणतो. आणि जर तुमचा डिफरन्स जर कॉन्स्टंट नसेल तर ती अरिथमॅटिक प्रोग्रेशन नसणार आहे. तर मग आपल्याला इथं काय पाहायचं आहे, व्हॉट इज डिफरन्स बिटवीन अरिथमॅटिक प्रोग्रेशन अँड सिक्वेन्स. काय पाहणार आहोत, व्हॉट इज डिफरन्स बिटवीन अरिथमॅटिक प्रोग्रेशन अँड सिक्वेन्स. तर हे डिफरन्स तुम्हाला म्हणजे फरक लक्षात आला पाहिजे. जर तुम्हाला हा फरक लक्षात आला तर तुम्ही अरिथमॅटिक प्रोग्रेशनचे एक्झाम्पल चांगल्या प्रकारे सोडू शकता. आणि तुम्हाला परीक्षेमध्ये विचारल्या पण जाते 1-2 मार्काला की हे खालीलपैकी एपी म्हणजे अरिथमॅटिक प्रोग्रेशनला आपण शॉर्टमध्ये काय म्हणतो, एपी म्हणतो, ठीक आहे. एपी पुस्तकामध्ये तुमचं टर्म येऊ शकते एपी म्हणजे अरिथमॅटिक प्रोग्रेशन. म्हणजे खाली एक्झाम्पल देतील, एक सिक्वेन्स देतील तुम्हाला आणि हे एपी आहे किंवा नाही असे विचारतील. तर तुम्हाला एपी आहे का नाही हे कसं ओळखायचं, पहा, एक सिक्वेन्स असतील, काही सिक्वेन्स देऊ शकतात ते 5 10 15 20, ठीक आहे, डॅश सो ऑन. जर ह्या म्हणजे कॉन्सिक्युटिव्ह टर्ममधला म्हणजे फर्स्ट आणि सेकंड आणि थर्ड आणि फोर्थ ह्या टर्ममधला जर डिफरन्स कॉन्स्टंट असेल, म्हणजे कॉन्स्टंट म्हणजे सारखा सेम असेल, तर ती अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे. आणि जर कॉन्स्टंट नसेल म्हणजे वेगवेगळा येत असेल तर ती अरिथमॅटिक प्रोग्रेशन नसून ती सिक्वेन्स आहे, ठीक आहे. पहा, याच्यामध्ये ही एपी आहे की नाही. मग आता याच्यामधला डिफरन्स किती आहे, फर्स्ट टर्म आणि सेकंड टर्ममधला, ठीक आहे. आणि तुम्ही आता असं डायरेक्टली काढू शकता, असं 5, ठीक आहे, 5. पण तुम्हाला जर अवघड जात असेल तर तुम्ही कशा प्रकारे काढू शकता, ठीक आहे. पहा,
तर काय करायचं, सिम्पली बाय मेथड जायचं असेल तर तुम्ही काय करा, T1 लिहा इथं. T1 तुमचा 5 आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर T2 तुमचा आहे 10, ठीक आहे. T3 आहे तुमचा 15, ठीक आहे. T4 आहे तुमचा 20, राईट. तर आता याच्यामधला डिफरन्स डी कसा काढणार, तर तुम्हाला डी डिफरन्स काढायचं असेल तर डी इज इक्वल टू म्हणजे सेकंड टर्ममधनं फर्स्ट टर्म मायनस करायची, म्हणजे T2 मायनस T1 जर केल्या तुम्ही, म्हणजेच काय लिहू शकता तुम्ही, 10मधनं 5, 10 - 5 बरोबर तुमचं जे येईल काय येते 5, म्हणजे हा डिफरन्स डी झाला. काय झाला, हा डिफरन्स तुमचा डी झालेला आहे, 5 आलेला आहे इथं. त्याच्यानंतर दुसरं पहा पुढं, T3 मायनस T2 म्हणजे काय करायचं, आता नेक्स्ट कसं डिफरन्स काढायचा असेल तर T3मधनं T2 मायनस करायचा, म्हणजेच तुमचा काय T3 तुमचा 15 आहे, यस 15 घ्या. त्याच्यानंतर तुमचा T2 आहे 10, हे मायनस करा तर हे पण 5 येते, ठीक आहे. त्याच्यानंतर T4 मायनस T3 हा पण पहा, T4 काय आहे तुमचा 20 आहे, यस 20 मायनस 15 हे इज इक्वल टू काय येणार, हे पण 5. हा जो डिफरन्स डी, हा जो आहे डिफरन्स 5 येते सगळ्यामध्ये, हा डिफरन्स डी, ठीक आहे. डी इज इक्वल टू 5 म्हणजे हा डिफरन्स तुमचा डी, सगळ्यामध्ये डिफरन्स डी का आहे, कॉन्स्टंट आहे, सेम आहे, सारखा आहे. म्हणून ही दिलेली सिक्वन्स तुमची का आहे, अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे, म्हणजे AP आहे, ठीक आहे. जर हा डिफरन्स सेम नसेल तर ही अरिथमॅटिक प्रोग्रेशन नाही आहे, ठीक आहे. तर हे एक्झाम्पल कळलं असेल तुम्हाला एक ही अरिथमॅटिक प्रोग्रेशनचं आहे. ह्या जागी मी एक दुसरं एक्झाम्पल देतो तुम्हाला, ठीक आहे. इथपर्यंत लक्षात आलेलं आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढं पहा, मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो, 2, 6, 7, 10, 13, 15, ठीक आहे. डॅट सो ऑन. ही एक सिक्वेन्स आहे, का आहे सिक्वेन्स आपण एक दिलेला आहे, परंतु ह्याच्यातला त्याच्यात T1 का आहे तुमचं, T1 बरोबर 2 आहे, T2 आहे, हे सवयच लावून घ्यायचे, दिलं का लगेच T1, T2, T3 लिहायचं, ठीक आहे. त्याच्यानंतर T2 का आहे तुमचं 6 आहे, T3 का आहे तुमचं 7 आहे, T4 का आहे तुमचं 10 आहे, T5 का आहे तुमचं 13, ठीक आहे. असं एवढे लिहिले तरी चालेल. आता तुम्हाला याच्यामधला डिफरन्स काढायचा आहे. डिफरन्स म्हणजे डी, कशाने दाखवतो डिफरन्स, डी बरोबर आपण कसा काढतो, T2 मायनस T1, T2 मायनस T1 बरोबर काय असणार आहे 6, T2 6 आहे आणि T1 2 आहे, म्हणजे 6 मायनस 2 बरोबर काय येणार आहे, सबस्ट्रॅक्शन केलं तर 4 येते, ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरं काढणार आहे आपण T3 मायनस T2 बरोबर काय, T3 तुमचा पहा इथं 7 आहे, 7 मायनस 6 बरोबर काय येते 1, ठीक आहे. म्हणजे हा आता तुम्ही इथं सांगू शकता की ही तुमची AP आहे का, नाही आहे. का AP नाही आहे, कारण हा डी जो डिफरन्स आहे, पहिल्या याच्यामध्ये तुमचा 4 आला, दुसऱ्या याच्यामध्ये 1 आला, काय आला 1 आला, म्हणजे हा डिफरन्स सेम नाही आहे, डिफरन्स काय नाही आहे, सेम सारखा नाही आहे, त्यामुळे ही अरिथमॅटिक प्रोग्रेशन नाही आहे, ठीक आहे. ह्याच्या वाटलं तर याच्या पुढे काढू शकता तुम्ही, वेगळा येईल, ठीक आहे. याच्या पुढे काढायची गरज नाही आहे, म्हणजे पहिला आणि दुसऱ्यामध्ये तुम्हाला जर विभिन्नता आढळून आली, डिफरन्स वेगळा दिसला तर ती अरिथमॅटिक प्रोग्रेशन नाही, इथंच तुम्हाला क्लिअर होते. तर ही अरिथमॅटिक प्रोग्रेशन नाही आहे, तर ही अरिथमॅटिक प्रोग्रेशन नसून का आहे, मग ही सिक्वेन्स आहे, ठीक आहे. म्हणजे तुम्हाला एक इथं सांगता येईल, काय सांगता येईल की म्हणजे एव्हरी सिक्वेन्स आहे का नाही, प्रत्येक सिक्वेन्स अरिथमॅटिक प्रोग्रेशन असेल का, नाही आहे, पण प्रत्येक अरिथमॅटिक प्रोग्रेशन ही सिक्वेन्स असेल. म्हणजे जेवढ्या काय अरिथमॅटिक प्रोग्रेशन दिसतील तुम्हाला, AP दिसतील, त्या सगळ्या काय आहेत, सिक्वेन्स आहेत. सगळे अरिथमॅटिक प्रोग्रेशन तुमच्या काय आहेत, सिक्वेन्स आहेत, परंतु सगळ्या सिक्वेन्स ह्या अरिथमॅटिक प्रोग्रेशन नाही, तर त्यापैकी काही सिक्वेन्स ह्या अरिथमॅटिक प्रोग्रेशन असू शकतात. मग त्या कोणत्या आहेत, तर ज्याच्यामध्ये डिफरन्स आहे का नाही, डिफरन्स काय असला पाहिजे, कॉन्स्टंट असला पाहिजे, सारखा असला पाहिजे, सेम असला पाहिजे. डिफरन्सला आपण डीने दाखवतो. आणि त्याच्यानंतर एक तुम्हाला एक लक्षात घ्या, हे T1 आपण दाखवलेलं आहे, T2, T1ला आपण म्हणजे T1 म्हणजे फर्स्ट टर्मला आपण काही जागी म्हणजे बऱ्याच जागी ए पण ना दाखवतो, ए पण म्हणजे A इज इक्वल टू 2, ठीक आहे. म्हणजे 2 म्हणजे इथं 2 आहे म्हणून घेतलेलं, ठीक आहे. म्हणजे फर्स्ट टर्मला आपण एने सुद्धा दाखवतो, T1 सुद्धा दाखवतो. तर तुमच्या पुस्तकामध्ये फर्स्ट टर्मला A न दाखवलेला आहे, ठीक आहे, ए न दाखवलेला आहे आणि T1 दाखवलेलं आहे, ठीक आहे. तर पहा इकडं पहा, काही सिक्वेन्स मी लिहिलेल्या आहेत बोर्डवर, तर ह्या सिक्वेन्स अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहेत का नाही हे ठरवायचं आहे, ठीक आहे. तर आपण 1 बाय 1 पाहूया, ठीक आहे.
तर पहिली सिक्वेन्स घेऊया आपण इथं, ठीक आहे. पहिली सिक्वेन्समध्ये आता टर्म लिहित बसणार नाही मी. T1 आहे, हे T2 आहे, हे T3 आहे, T4 आहे, ठीक आहे. तर मी इथं डायरेक्टली काय करतो, वाटलं तर लिहितो मी, ठीक आहे. तुम्हाला अवघड जाऊ शकतं, इथं सिक्वेन्स लिहून घेतो, ठीक आहे. 1 4 7 10 डॅश डॅश ही एक सिक्वेन्स आहे. तर या सिक्वेन्समध्ये पहिलं टर्म काय आहे तुमचं, T1 आहे 1, T2 आहे तुमचं 4, ठीक आहे 4 आहे, T3 आहे तुमचं 7 आणि T4 आहे तुमचं 10. तर हे तुमचे टर्म्स आहेत. T1ला आपण ए पण लिहू शकतो, मी तुम्हाला सांगितले T1 लिहा किंवा ए लिहा एकच आहे. तर ह्याच्यामधला डिफरन्स कसा काढणार तुम्ही, डिफरन्स सिम्पली काढू शकता तुम्ही. डिफरन्स कसा काढायचा, तर याच्यामध्ये डिफरन्स काढायचा असेल तर डी बरोबर तुमचा डिफरन्स दुसऱ्या टर्ममधनं पहिली म्हणजे कॉन्सिक्युटिव्ह टर्म मधला जर डिफरन्स सेम असेल तर ते ए पी आहे, नसेल तर ती ए पी नाही आहे, म्हणजे सिक्वेन्स असेल, ठीक आहे. किंवा काय असू शकते दुसरं, ठीक आहे. पहा तर T2 मायनस T1 करा तुम्ही, ह्याच्यातला म्हणजे डिफरन्स काढा. कसा काढू शकता, T2 इथं तुमचा 4 आहे, टाका या फॉर्म्युल्यामध्ये, ठीक आहे. इथे लिहितो जागा नसल्यामुळे 4 - 1 बरोबर 3 आहे तुमचा, ठीक आहे. त्याच्यानंतर T3 पहा पुढं का कसं काढायचं, इथं T2 मधनं T1 केले तर याच्या पुढलं घ्यायचं T3 मायनस T2. आता इथं काय असणार आहे T3 मायनस T2, तर टाका T3ची किंमत आहे 7 - 4 बरोबर तुमचा 3 आहे, 3 आहे, ठीक आहे. इथं पण डिफरन्स म्हणजे सेम आहे, इथे सेम आहे, म्हणजे त्याच्यानंतर वाटलं तर पुढलं काढू शकता तुम्ही T4 मायनस T3, ठीक आहे. म्हणजे ह्याच्या 4 आहे 3 आहे 3 आहे 2 आहे, म्हणजे पुढली टर्म म्हणजे पुढल्या टर्ममधनं मागची टर्म मायनस करायची, ठीक आहे. एवढं लक्षात घ्या, नाहीतर वाटेल तुम्हाला हे काय करतोय मी. पुढल्या टर्ममधनं मागची टर्म मायनस करायची आणि डिफरन्स काढून बघायचा. आता T4 मधनं T3 मायनस करा, तर T4 आहे 10 मायनस T3 आहे तुमचा 7, तर याच्यात काय इथं पण 3 आहे, म्हणजे इथं डिफरन्स तुमचा हा डी काय आहे तुमचा डी डिफरन्स हा इथं 3 आलेला आहे, इथं 3 आलेला आहे, इथं 3 सगळीकडे 3 आहे. मग हा डिफरन्स तुमचा डी कॉन्स्टंट आहे, सेम आहे, सारखा आहे, म्हणून ही तुमची अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे, ठीक आहे. आता बोर्डवर जागा नाही तर हे मी मिटवतो. पहिली आपली हे काय आहे, ही सिक्वेन्स अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे का, आहे. अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे आणि त्याचबरोबर ही फायनाईट अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे का, इन्फायनाईट अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे. तर ही काय आहे, इन्फानाईट अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे, कारण ह्याचे आपल्याला TN म्हणजेच लास्ट टर्म माहीत नाही, त्यामुळे ही इन्फानाईट अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे. तर दोन प्रश्न, म्हणजे इथं काय तुमचा पहिला प्रश्न काय आहे, ही अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे का नाही, हां आहे, ही अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे का आहे, तर आपण डिफरन्स काढून बघितलेला आहे, तो सारखा आहे, सेम आहे, म्हणून ही पहिली सिक्वेन्स ही अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे. दुसरा फायनाईट आहे का इन्फानाईट आहे, कारण इन्फानाईट आहे, कारण ह्याची लास्टची टर्म आपल्याला माहीत नाही आहे, TN माहीत नाही, ती अनंत आहे, इन्फानाईट आहे, म्हणून हे अरिथमॅटिक प्रोग्रेशन पण इन्फानाईट आहे. त्याच्यानंतर आता आपण सेकंड टर्म पाहू. हे पहिलं बघितलं असाल तुम्ही, ह्याच्यामध्ये इथं काय लिहितो मी, डी बरोबर डिफरन्स लिहितो मी इथं तुम्हाला ब्रॅकेटमध्ये, ठीक आहे. आता आपल्याकडे जागा नाही म्हणून मी इथं लिहितो, ठीक आहे. हे काय नाही लक्षात ठेवा, ह्याचा डिफरन्स वाटलं तर इथं लिहितो. याचा डिफरन्स काय आहे तुमचा पहिल्याचा डी बरोबर 3 आहे, आपल्याला कामाला पडणार आहे म्हणून मी इथं लिहून घेतो, दिसते, ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरी घेऊ आपण सिक्वेन्स, ठीक आहे. दुसरी सिक्वेन्स आपण इथं घेऊया, ठीक आहे. तर दुसरी सिक्वेन्स आहे तुमची 3 3 3 3 3, ठीक आहे, डॅश डॅश सो ऑन. तर ही दुसरी सिक्वेन्स आहे. तर याच्यामध्ये तुमचं T1 काय आहे पहा, याचं सोल्युशन T1 तुमचं आहे 3, T2 पण 3 आहे, T3 पण 3 आहे, T4 पण 3 आहे, म्हणजे याच्यामध्ये सगळ्या टर्म फर्स्ट असेल, सेकंड असेल, थर्ड असेल, सगळ्या टर्म 3 3 3 आहे. मग ह्याचा जर डिफरन्स जर काढला तुम्ही, डी बरोबर तुमचा फॉर्म्युला वापरा T2 मायनस T1 काय असणार आहे, म्हणजे T2 तुमचा सगळे 3 आहे, 3 - 3 - 3 0, ठीक आहे. ह्याच्यानंतर T3 मायनस T2 3 - 3 0, त्याच्यानंतर T4 मायनस T3 3 - 3 0. हे सगळ्यामध्ये डिफरन्स काय आहे तुमचा, डी बरोबर 0, म्हणजे डिफरन्स तुमचा डी बरोबर 0 आहे. मग मला सांगा, आता तुम्हाला हा प्रश्न विशेष करून मी घेतलेला आहे, ठीक आहे, ज्याच्यामध्ये सिक्वेन्समध्ये ही सिक्वेन्स पण आहे, अरिथमॅटिक प्रोग्रेशन पण आहे. अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे का नाही हा प्रश्न पडू शकतो तुम्हाला, ठीक आहे. तर ही अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे का नाही, तर ही अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे. का आहे, कारण ह्याच्यामधला जो डिफरन्स आहे कॉन्स्टंट आहे, तो 0 असो की पॉझिटिव्ह निगेटिव्ह 0 असो किंवा पॉझिटिव्ह असो, निगेटिव्हचं आपण बघितलेलं नाही, म्हणजे काही असो, आपल्याला काही फरक पडतो का, नाही आहे. म्हणजे एखाद्या सिक्वेन्समधला जर डिफरन्स आपल्याला काय बघायचं आहे, कॉन्स्टंट आहे का, तो पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे किंवा 0 आहे, ह्याच्याशी काही देणं घेणं नाही. तो पॉझिटिव्ह असू शकतो,
आहे का नाही. निगेटिव्ह बी असू शकतो, 0 बी असू शकतो. पॉझिटिव्हचं एक्झाम्पल बघितलेलं आहे. ह्या सिक्वेन्समध्ये आपला डिफरन्स काय आहे, डी बरोबर 3, पॉझिटिव्ह 3 आहे. तर ही सिक्वेन्स आहे, ए पी आहे, सिक्वेन्स आहे आणि इनफायनाईट ए पी आहे, मी तुम्हाला सांगितले. त्याच्यामध्ये तुमचा डिफरन्स 0 आलेला आहे. हे सुद्धा तुमची ए पी आहे. का ए पी आहे, कारण याच्यामधला जो डिफरन्स आहे तो सारखा आहे, कॉन्स्टंट आहे आणि 0 आहे. ठीक आहे, 0 असेल तर काही इश्यू नाही. तरी तर मी लिहितो डी बरोबर ह्या दुसऱ्यामधला 0 आहे. त्याच्यानंतर मी आता थर्ड एक्झाम्पल घेतो. थर्ड घेण्याच्या अगोदर मी एक दुसरं एक्झाम्पल घेतो. ठीक आहे, याच्यामध्ये मी ॲड केलेलं नाही आहे, तर एक एक्झाम्पल मी घेतो याच्यामध्ये. ठीक आहे, तर एक एक्स्ट्रा एक्झाम्पल वाटलं तर लास्टला घेऊ आपण. ठीक आहे, आधी हे पाहू. ठीक आहे, लास्टला घेऊ. त्याच्यानंतर थर्ड नंबरची सिक्वेन्स 4, 16, 64 डॅश डॅश सो ऑन. तर ह्याच्यामधलं पहा, ह्याच्यामध्ये टर्म का आहे तुमचं T1 बरोबर 4 आहे, T2 बरोबर तुमचं 16 आहे, T3 बरोबर तुमचा 64 आहे. तर ह्याच्यात तुम्हाला डिफरन्स डी सेम कसा काढता येईल, तुम्हाला पहा डी बरोबर तुमचा T2 मायनस T1 करा. तर काय येणार आहे 16 मायनस 4 बरोबर काय येणार आहे तुमचं, इथं लिहितो दिसत नसेल, 12. ठीक आहे, 12 येणार आहे. पहा सिम्पली सबस्ट्रॅक्शन करायचं, 12 येणार आहे. तर ठीक आहे, आता आपण सांगू शकतो का ए पी आहे का नाही, काही सांगू शकत नाही. आपल्याला काय करावं लागेल, ए पी आहे तर किमान कमीत कमी एखादी सिक्वेन्स जर तुम्हाला ए पी आहे का नाही, तर किमान 2 कॉन्सिक्युटिव्ह टर्ममधलं सबस्ट्रॅक्शन करून बघावं लागेल तुम्हाला, तरच तुम्हाला सांगता येईल. म्हणजे 2 टर्ममधला डिफरन्स तुम्हाला सारखा यायला पाहिजे किंवा वेगळा यायला पाहिजे, तेव्हाच तुम्ही कंपॅरिझन करू शकता. आता पुढं पहा, T3 मायनस T2 बरोबर T3 तुमचा 64 आहे, 64 मायनस 16. पहा याच्यामध्ये सबस्ट्रॅक्शन करून बघा. सबस्ट्रॅक्शन केल्यानंतर नक्कीच तुम्हाला याच्यामधला डिफरन्स सारखा येईल का, येणार नाही. किती येईल याचं उत्तर किती येणार, 14. 14मधनं 6 गेले तर 8 उरले, इथं 5 राहिला, 5मधनं 1 गेला तर किती राहिला 4, 48 आहे का नाही, 48 राहील. मध्ये पहा हा जो डिफरन्स आहे पहिल्या याच्यामध्ये सेकंड टर्म आणि फर्स्ट टर्ममधला 12 म्हणजे 12 आलेला आहे, त्याच्यानंतर 48 आलेला आहे. तर हा डिफरन्स जो आहे तर सेम आहे का, नाही आहे, सेम नाही आहे. त्यामुळे ही ए पी नाही आहे, ए पी नाही आहे. ही सिक्वेन्स आहे का, सिक्वेन्स आहे, पण ही काय आहे तुमची, पहा 4ला 4 मल्टिप्लिकेशन केलं, 4 × 4 केलं तर तुमचं 16 येते आणि 16 × 4 जर केलं तुमचं तर 64 येते. तर हे तुमच्या सिलेबसमध्ये नाही, ए पी नाही. ही सिक्वेन्स आहे का, यस ही सिक्वेन्स आहे, परंतु हे पी आहे जी पी आहे. जी पी म्हणजे जिओमेट्रिक प्रोग्रेशन आहे. जिओमेट्रिक प्रोग्रेशन तुमच्या सिलेबसमध्ये नाही आहे, हे आपण शिकणार नाही आहे. परंतु मी तुम्हाला सांगतो हे ए पी नसून ही काय आहे, जी पी आहे. फक्त तुम्हाला आता माहिती होतं म्हणून एक्स्ट्रा नॉलेज सांगतो मी तुम्हाला, पण हे लक्षात ठेवायची काही गरज नाही. ए पी नाही, जी पी आहे. कारण जी पीमध्ये हे आपण 4 × 4 करून 16 आणू शकतो, 16 × 4 करून 64 आणू शकतो, त्यामुळे ही जी पी आहे. ठीक आहे, तर ही ए पी आहे का तुमची, ही थर्ड तुमची ही सिक्वेन्स ए पी नाही, तर ही जी पी आहे. ठीक आहे, ही काय आहे तुमची जी पी आहे, बाकीवरल्या 2 ए पी आहेत. त्याच्यानंतर पुढं पहा, ह्याच्यामध्ये हे पहा, हे मिटवतो मी आणि त्याच्यानंतर नेक्स्ट आपण लिहू, कारण इथं जागा नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर आपला फोर्थ क्वेश्चन आहे ना, फोर्थ क्वेश्चन पहा. फोर्थ क्वेश्चन का आहे 1, 1.5, 2, 2.5 डॅश डॅश सो ऑन. तर याच्यामध्ये फर्स्ट टर्म तुमची 1 आहे, सेकंड टर्म आहे 1.5, थर्ड टर्म आहे तुमची 2, फोर्थ टर्म आहे तुमची 2.5. ठीक आहे, सिम्पली अशाच प्रकारे तुम्ही डिफरन्स काढू शकता. डी इज इक्वल टू तुमचा सेम फॉर्म्युला आहे, T2 मायनस T1 इज इक्वल टू काय असणार आहे तुमचं, मी खाली लिहितो. आणि हे जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायचे तुम्हाला. जोपर्यंत तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिस करसाल तेव्हा तुम्हाला हे इझिली एक्झाम्पल सोडवता येतील. नाहीतर तुम्हाला वाटेल हेच काय रिपीट सांगताय सर. ह्याच्यामध्ये सांगण्यामागे एक पर्पज आहे. ह्या सगळ्या गोष्टी करून दाखवतो मी तुम्हाला. डायरेक्टली मी सांगू शकलो असतो, परंतु काही लोकांच्या डोक्यावरून जाऊ शकते. फक्त माझा एक उद्देश आहे की एकदम बेसिक टू ॲडव्हान्स जावं, म्हणजे एकदम लो लेवलला जाऊन शिकवावं, की एकदम साध्यातल्या साध्या ढतल्या ढ आहे का नाही, ज्याला काहीच येत नाही, ज्याचे बेसिक कमी आहेत, वीक आहेत, अशा सगळ्या मुलांना समजावं. त्यासाठी मी हे एवढं सगळ्या गोष्टी करतोय. ठीक आहे, तर पहा डी इज इक्वल टू T2 मायनस T1. तर T2 आहे तुमचा 1.5. ठीक आहे, 1.5 मायनस 1. तर काय आहे 1.5 मायनस 1. पहा 1.5 मधनं 1 जर सबस्ट्रॅक्ट केलं तर आपल्याला काय येणार आहे सांगा, 0.5 येणार आहे. सबस्ट्रॅक्शन तुम्हाला एवढं करता येईल सिम्पली. ठीक आहे, 1.5 मधनं 1 केलं तर 0.5. त्याच्यानंतर पहा नेक्स्ट काय T3 मायनस
T2 कसं करू शकता, T3 इथं तुमचा काय आहे 2 आहे, 2 मायनस 1.5 ठीक आहे, हे पहा ह्याच्यामधनं सबस्ट्रॅक्शन केलं तर तुमचा अगेन डिफरन्स काय येणार आहे 0.5 पहा ह्याच्यामधला. आणि पुढलं वाटलं तर करू शकता T4 मायनस T3 हा 2.5 मायनस 2 हे पण डिफरन्स तुमचा 0.5चा येणार आहे ठीक आहे. तर हा डिफरन्स इथं डी बरोबर तुमचा डिफरन्स आलेला आहे सगळ्यामध्ये 0.5 ठीक आहे. 0.5 हा कॉन्स्टंट आहे, त्यामुळे ही ए पी आहे का नाही, ही ए पी आहे. म्हणजे तुम्हाला एक गोष्ट सांगितले, तुमचा ए पीमधला हा इथं डिफरन्स का आलेला होता, पॉझिटिव्ह आलेला होता, ही ए पी आहे. त्याच्यानंतर तुमचा ए पीमधला ह्याच्यामध्ये पहिल्यामध्ये पॉझिटिव्ह डिफरन्स आलेला होता तुमचा 3चा, दुसऱ्यामध्ये तुमचा डिफरन्स ए पीमधला ए पी आहे आणि डिफरन्स 0 आला होता त्यामुळे ए पी आहे. आणि त्याच्यानंतर ही ए पी नाही आहे. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये तुमचा डिफरन्स किती आहे, ह्याच्यामध्ये डिफरन्स 0.5चा आलेला आहे. म्हणजे तुम्हाला एक सांगायचं आहे, डिफरन्स तुमचा पॉझिटिव्ह येऊ शकतो, 0 येऊ शकतो, पॉईंटमध्ये येऊ शकतो, काही येऊ शकतो ठीक आहे. ही ए पी आहे. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये पहा, ह्याच्यामध्ये डिफरन्स आता ही करून दाखवत नाही मी तुम्हाला ठीक आहे. हे सिंपल आहे, ह्याच्यामध्ये डिफरन्स तुमचा काय आहे 6 आहे हे सगळ्यामध्ये, आणि ही तुमची ए पी आहे. ही ए पी आहे. आता मी ते लिहायचं विसरलेलं, पण मला सांगा ही कशी ए पी आहे तुमची, इथं लिहू शकता वाटलं तर, पण आता मी लिहत नाही. तर ही ए पी आहे पण तुमची कशी आहे, याच्यामध्ये डिफरन्स तुमचा आहे 6, आणि ही ए पी आहे पण फायनाईट ए पी आहे ठीक आहे. फायनाईट आहे कारण याच्या पुढं काही नाही, तर टी एन तुमचा 24 आहे ठीक आहे. ही फायनाईट ए पी आहे. त्याच्यानंतर हे तुमचा 1चा क्यूब, 2चा क्यूब, 3चा क्यूब, हे ए पी आहे का तुमची, नाही. 1चा क्यूब आता कसं काढायला तुम्हाला सोडवता येईल का, नाही. तर पहिल्यांदा क्यूब करावं लागेल. 1चा क्यूब तुमचा, हे जर सोडवायचं म्हटलं तर 1चा क्यूब 1 आहे, 2चा क्यूब 8 आहे, 3चा क्यूब का आहे 27 आहे. हे क्यूब काढल्यानंतर तुमची ही ए पी आहे का, नाही आहे. ही ए पी नाही आहे आणि जी पी बी नाही आहे, ही का आहे फक्त सिक्वेन्स आहे ठीक आहे. ही ए पी पण नाही आहे, जी पी पण नाही आहे, सिक्वेन्स आहे. याला जर सोडवायचं असेल तर तुम्हाला काय करू शकता, 1चा क्यूब 1 असतो, 2चा क्यूब 8 असतो, आणि 3चा क्यूब तुमचा 27 असतो, डॅश डॅश सो ऑन. ह्याच्यामधून तुम्ही सबस्ट्रॅक्शन करून बघा. हे सिक्वेन्स आहे, ए पी बी नाही आहे, जी पी पण नाही आहे ठीक आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर एक एक्झाम्पल घ्यायचं आहे मला ठीक आहे, ज्याच्यामध्ये निगेटिव्ह यायला पाहिजे तुमचा डिफरन्स. असं एक एक्झाम्पल घेऊ आपण, ज्याच्यामध्ये तुमचा जो डिफरन्स आहे तो कसा असला पाहिजे, निगेटिव्ह. म्हणजे तुम्हाला मला काही पॉईंट सांगायचे आहेत ते त्याच्यामध्ये कवर होतील, याच्यामध्ये लिहायचं राहून गेलेलं आहे. तर मी एक इथं सिक्वेन्स घेतो ठीक आहे, जे काही लास्ट नंबर असेल तर 100 ठीक आहे. त्याच्यानंतर 100च्या नंतर 90, 80, त्याच्यानंतर 70 डॅश डॅश सो ऑन ठीक आहे. हे एक सिक्वेन्स घेतलेली आहे. तर याच्यामध्ये तुमचं T1 जी टर्म का आहे 100 आहे, T2 हे सवयच लावायची तुम्ही. जे लिहिल्यानंतर पहिल्यांदा काय करायचं, तुम्ही सिक्वेन्स जी दिलेली आहे तुम्हाला लिहायचं, त्याच्यानंतर त्याच्यामधल्या टर्म लिहायच्या. टर्म लिहिल्यानंतर तुम्हाला टर्म सगळ्या लिहून घ्यायचे आहे 90, त्याच्यानंतर डिफरन्स काढायचा. हे T3 तुमचा 80 आहे, T4 तुमचा 70 आहे ठीक आहे. हे टर्म लिहिल्या मी. त्याच्यानंतर आता मला काय करायचं, याच्यामधला डिफरन्स मला ए पी आहे का नाही सांगायचं. ए पी आहे का नाही सांगण्यासाठी मला काय करावं लागेल, ह्याच्यामधला डिफरन्स काढावा लागेल, डी बरोबर. मग आता डिफरन्स कसा काढणार, T2 मायनस हे ठीक आहे, T2 मायनस T1. तर T2 मायनस T1 बरोबर तुमचा T2 आहे 90 बरोबर, 90 मायनस 100. T2 हा आहे, T1 हा आहे, ह्याच्यामध्ये मी टाकलं. आणि त्याच्यानंतर हा डिफरन्स तुमचा किती आलेला आहे 100, 90मधनं 100 गेलं तर -10 येतं ठीक आहे. हे सबस्ट्रॅक्शन करा तुम्ही, तर -10 येईल ठीक आहे. त्याच्यानंतर पुढं पहा, आता T3 मायनस T2 करा बरोबर आहे. T3 मायनस T2 म्हणजे 80 मायनस 90, 80 मायनस 90, हे किती येणार आहे -10. पुन्हा -10 आलेला आहे. त्याच्यानंतर एक आता हे कळलेलं आहे आपल्याला ए पी आहे का नाही आहे, तरी एक टर्म काढू आपण लास्ट डिफरन्स ठीक आहे. T4 मायनस T3 तर काय असणार आहे 70 मायनस 80 बरोबर -10. तर तुमचा याच्यामध्ये डिफरन्स डी किती आलेला आहे, सगळ्यामध्ये -10 आलेला आहे. तर -10 आलेला आहे. काही लोकांना प्रश्न पडू शकतो, सर डिफरन्स -10 आलेला आहे, त्यामुळे ही ए पी आहे का नाही. तर ही सुद्धा काय आहे तुमची ए पी आहे. म्हणजे ह्या सिक्वेन्समध्ये तुमचा डिफरन्स मायनस आलेला आहे. मला इथं एक सांगायचं आहे तुम्हाला, तुमच्या सिक्वेन्समध्ये म्हणजे एखादी सिक्वेन्स आहे, प्रत्येक ए पी ही सिक्वेन्स असते. प्रत्येक ए पी काय असते, सिक्वेन्स असते. मी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे. परंतु प्रत्येक सिक्वेन्स ही ए पी नसते. म्हणजे काही सिक्वेन्सेस हे ए पी असतात, परंतु प्रत्येक ए पी ह्या सगळ्या सिक्वेन्सेस असतात. सगळ्या ए पी ह्या सिक्वेन्सेस असतात. तर ही ए पी आहे.
इन्फायनाईट AP आहे. म्हणजे तुमचा अरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये काय, म्हणजे एक पॉईंट लक्षात घ्या तुम्ही, इथंच लिहितो मी, इथं लिहितो हे मिटून, ठीक आहे, इथं वर लिहितो. तर अरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये तुमचा हा जो डिफरन्स D हा D काय असू शकतो, पॉझिटिव्ह असू शकतो. डिफरन्स D पॉझिटिव्ह असू शकतो. तुमचा हा डिफरन्स D पॉझिटिव्ह आलेला आहे, इथं पॉझिटिव्ह आलेला आहे. तुमचा डिफरन्स हा निगेटिव्ह बी येऊ शकतो. तुमचा डिफरन्स 0 बी येऊ शकतो, ठीक आहे, 0 मी असं लिहितो, 0 बी येऊ शकतो. तुमचा डिफरन्स पॉझिटिव्ह येऊ शकतो, निगेटिव्ह येऊ शकतो, 0 येऊ शकतो. फक्त आणि फक्त तुम्हाला काय चेक करायचं, पॉझिटिव्ह असो, निगेटिव्ह असो, 0 असो, फक्त तो डिफरन्स काय असला पाहिजे, कॉन्स्टंट असला पाहिजे, तरच तुम्ही त्याला AP म्हणू शकता. ठीक आहे, चालते, थँक्यू. आणि जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला, हे चॅनल नवीनच आहे, नवीन का असायला, ठीक आहे, तर तुम्ही सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या MK कोचिंग क्लासेसवर. आणि आम्ही याच्यानंतर दररोज असे व्हिडिओ टाकणार आहोत. ठीक आहे, तर आता 2-3 दिवस महालक्ष्मीचे 1-2 दिवस मी गावी जात आहे, त्यामुळे व्हिडिओ टाकता येणार नाही, परंतु मी 2-3 दिवसानंतर आल्यानंतर दररोज तुम्हाला व्हिडिओ टाकल्या जातील. आणि तुम्हाला कसे वाटतात आमचे व्हिडिओ त्याच्याविषयी नक्की रिकमेंडेशन द्या, सूचना द्या, आणि त्यानुसार आपण सिलेबस कवर करण्याचा प्रयत्न करू. तर तुम्हाला मॅथ शिकायचं आहे, सायन्स शिकायचं आहे, किंवा सोशल सायन्सेस शिकायचं आहे, किंवा कोणत्या वर्गाचं शिकायचं आहे, आणि तुम्ही कोणत्या वर्गाचे विद्यार्थी आहात हे मला सांगा. ठीक आहे, कमेंट करा, आणि त्यानंतर आपण त्यानुसार आपण व्हिडिओ घेत जाऊ, बनवत जाऊ. ठीक आहे, आणि आपण 5th to 10th क्लासेसपर्यंत सगळे विषय घेणार आहोत. थोडं म्हणजे आता मी एकटाच शिकवतो आहे, ठीक आहे, ऑलराऊंडर आहे, सगळे विषय मला जमतात, चांगल्या प्रकारे जमतात, त्यामुळे मी घेणार आहे, परंतु थोडा वेळ लागू शकतो. तर तुम्ही दररोज व्हिडिओ पाहत जा. आणि मी याच्यामध्ये 5th to 10th तर घेणारच आहे. या व्यतिरिक्त मी स्कॉलरशिप घेणार आहे, नवोदय घेणार आहे. 5th क्लासला असते नवोदय, आणि 9th क्लासला, आय थिंक 9th का 8th क्लासला असते, 9th क्लासला असते. ठीक आहे, नवोदय हे पण घेणार आहे, स्कॉलरशिप पण घेणार आहे. ठीक आहे, तर आणि दुसऱ्या काही ऑलिम्पियाड एक्झाम, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असतील त्याच्याविषयी पण माहिती द्या मला. तुम्ही जर त्याचं प्रिपरेशन करत असाल तर त्याच्याविषयी विशेष व्हिडिओ आपण बनवू. ठीक आहे, थँक्यू. सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू वन्स अगेन.